नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरमध्ये आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई। 20 गावं आणि वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय फक्त 5 टँकर्सनी। ग्रामस्थांना प्यावं लागतंय डबक्यातलं पाणी। दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात अजूनही शेतीच्या मान्सूनपूर्व मशागतीला सुरुवात नाहीच। पाऊस वेळेवर येणार का याची खात्री नसल्याने बळीराजा चिंतातूर। भारत पाकिस्तान क्रिकेट सीरीजसाठी सरकारचा हिरवा कंदील, पण पाकिस्तान दहशतवादी कारवाई थांबवत नाही तोपर्यंत भारत पाक मॅचेसना आमचा विरोध, शिवसेनेची पुन्हा विरोधाची भूमिका। विकासाला विरोध करू नका, जैतापूर प्रकल्पाविरोधात पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या शिवसेना खासदारांना पंतप्रधानांचा सल्ला, सूत्रांची माहिती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अखेर मिळाला लाल दिवा। युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांची यंत्रमाग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, पण सदाभाऊंचं काय हा प्रश्न कायम। नागपूरमध्ये पालकांचा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव। प्रसिद्ध शाळांनी श्रीमंतांच्या मुलांनाही आरटीई अंतर्गत प्रवेश दिल्याचा पालकांचा आरोप। अनुदानाअभावी स्वयंसेवी संस्थांची 900हून जास्त बालगृह बंद पडण्याची शक्यता। अनुदानाच्या मागणीसाठी संस्था चालकांचं उपोषण। आणि मुंबईची ओळख असणाऱ्या राजाबाई टॉवरचा जीर्णोद्धार झाला पूर्ण, विद्यापीठाने केली घोषणा।